गोसंवर्धन गोरज भंडार यांच्यावर एफडीएची कारवाई करण्यात आली आहे, सील करण्यात आलेला आहे। लाखो लिटर दूध जे आहे शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलेले आहे, त्यासाठी आज मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। नेमकी काय मागणी आहे, काय सांगा? ही मागणी आमची ही आहे की हा जे बंदी आणलेली आहे, हे जे सील ठोकलेलं आहे, हे चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई आहे, अलोकशाही पद्धतीने केलेली कारवाई आहे। कोणत्याही नागरिकाची तक्रार नसताना अशा प्रकारची कारवाई केली आणि अशा जागेवर केली की जी संस्था जवळपास 90 वर्षापेक्षा जास्तीचा इतिहास आहे, शुद्धतेचा, प्रामाणिकपणाचा इतिहास आहे आणि जिथे शेकडो उत्पादक इथे दूध देतात रोज आणि महाराष्ट्रातली भारताची जवळपास सगळ्यात जास्त दूध उत्पादकांना भाव देणारी ही संस्था आहे आणि ग्राहकांना प्रॉपर योग्य दरामध्ये उत्पादनं आणि क्वालिटीची उत्पादनं भारतामध्ये नाही विदेशात पण इथला गोरसपाक प्रसिद्ध आहे। अशा जागेवर कारवाई जेव्हा कमी करता तेव्हा सहकारी तत्वावर चालणारं हे स्वतंत्र आर्थिक युनिट आहे, ज्याला मॉडेल युनिट म्हणतात आणि देशभरात सरकार काम करतात, हजारो कोटी रुपये खर्च करतात, एक मॉडेल युनिट तुमचं उभं नाही राहत। पण तो कोणत्याही सरकारच्या मदतीशिवाय, कोणत्याही बाहेरच्या लोकांच्या मदतीशिवाय आर्थिक स्वावलंबी एक छोटं युनिट जिल्हा स्तरावरचं उभं आहे आणि ते देशभराच्या साठी दीपस्तंभ म्हणून काम करत आहे। या युनिटला जास्तीत जास्त गव्हर्नमेंटनी ताकद द्यायची गरज आहे, या युनिटला संपवण्याचं काम करतात आहे। म्हणजे तुम्ही देशाला आर्थिक प्रबळ करण्याचं काम करणार आहे की वेगवेगळे आर्थिक युनिट संपवण्याचं काम तुम्ही करणार आहात? मग देशातल्या लोकांनी करायचं काय हा प्रश्न आहे। आणि म्हणून हे आर्थिक युनिट जे लोकांनी स्वतःच्या ताकदीने उभं केलेलं आहे, सहकार्याने उभं केलेलं आहे, एक विचाराने उभं झालेलं आहे, इथे लोकशाहीच्या आणि विकेंद्रीकरणाच्या आणि श्रमाच्या आधारावर ते युनिट कायम राहिलं पाहिजे। त्याच्यातल्या जर काही त्रुटी असतील, चुका असतील तर त्या तुम्ही सांगा, त्या दुरुस्त करण्याची संधी द्या। पण युनिट उभं करणं म्हणजे एक प्रकारचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राच्या विरोधात आम्ही इथे सगळे लोक उभे झालेलो आहोत। या सगळ्याचा विरोध करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही शासन प्रशासनाला सांगतो, हे त्वरित सुरू करा, अन्यथा या शहरामध्ये मोठा आंदोलनाचा भडका उठेल, हे त्यांनी लक्षात घ्यावं। शुद्धतेचा मापदंड म्हणजे गोरसपाक असं म्हटलं जातं। साता समुद्रापार आपले गोरसपाक पोहोचलेले आहे आणि अशातच ही कारवाई झालेली आहे। त्यासाठी आधी नोटीस देणं बंधनकारक असते, पण कारवाई झाली आहे, काय सांगाल? ही सील करण्यात आलेली आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे। खरं तर औषधी प्रशासनाने व्हिजिट करायला पाहिजे, पण इथे सगळ्याकडे बातम्या अशा आल्या की धाड टाकणं, धाड ही जेव्हा कोणी चोरी करतं ईडीची धाड पडते। अन्न आणि औषधी प्रशासनाला जेव्हा तक्रार येते, कुठलीही तक्रारीचं त्यांनी कारण सांगितलं नाही। बरं, त्याच्यामध्ये जर का नियमित तुमची तपासणी होती तर त्यांनी त्याच्यात वेळ दिला पाहिजे। आम्ही ती पूर्ण कारवाईचे कागदपत्र वाचले, त्याच्यात अगदी थातूरमातूर कारणं दिलेले आहेत आणि त्या कारणासाठी एवढी 90 वर्ष जुनी सहकारी संस्था, गांधींच्या विचाराने चालणारी संस्था ताबडतोब बंद करणं आणि त्या नमुन्याचे अहवालाचे रिपोर्ट यायचे आहेत, पण ताबडतोब बंद करणं ही अत्यंत अन्यायकारक आहे आणि ते अन्याय त्यांचा काय त्या संचालकांवर काय असेल, पण त्याच्यासोबत शेकडो, आज इथे आपण पाहताय की शेकडो दूध उत्पादक इथे आलेले आहेत, त्यांचं हजारो लिटर दूध वाया जात आहे। एकीकडे त्यांचं दुधाचं नुकसान होत आहे आणि अनेक ग्राहक इथे आलेले आहेत, त्यांना शुद्ध दूध मिळत नाही आहे। अशा या दोन्ही लोकांची कोंडी शासनाने जाणीवपूर्वक केली आहे की कसंही करून या गांधीवादी एकमेव संस्था टिकलेली आहे तिला संपवावं आणि आर्थिक स्वातंत्र्यापासून लोकांना दूर ठेवावं। आत्ताच सांगितलं जसं अविनाश भाऊंनी की हे आर्थिक मॉडेल आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त दूध उत्पादकांना दुधाचा दर देणारी संस्था आहे आणि सोबतच फक्त 10 रुपये वाढवून ग्राहकांना मिळतं। आज आपल्याला माहिती आहे की शुद्ध मिळणं ही कठीण असताना आज गोरसपाक आपल्या या वर्धेची ओळख आहे। या मंत्रालयात बसलेल्या प्रत्येक मंत्र्याने आणि प्रत्येकाने वर्धेला आला असताना गोरसपाक खाल्लेला आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की ज्या याच्यावर अनेक आरोप आहेत त्यांना तुम्ही सोडून देता आणि या शुद्धतेची ज्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं त्याला मात्र तुम्ही बंदी आणताय। हे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देणं आहे आणि म्हणून ताबडतोब ही जी चूक झालेली आहे ती चूक प्रशासनाने ताबडतोब दुरुस्त करावी। या हजारो गोपालकांवर झालेला अन्याय ताबडतोब दूर करावा। आजच्या आज त्यांना परवानगी द्यावी दूध संकलन करण्याची आणि दूध वितरण करण्याची।
त्याच्या पलीकडे जी काय शासनाला कारवाई करायची ती करत राहावं, पण दुधाचं हे नाशवंत आहे आणि शेतकरी आता अडचणीत आहे, कारण की खरीप हंगाम आहे, मुलांचं ॲडमिशन आहे, त्याच्यासाठी लागणारा पैसा या दुधाच्या उत्पादनातूनच त्यांना मिळतो. अन्यथा हा वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढतील ही भीती आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही, याचा इशारा आम्ही शासनाला देतो. नहीं चलेगी नहीं चलेगी. परवानगी नाकारण्यात नाही आली तर आत्महत्या वाढू शकतात असा इशारा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे आणि ती होऊ नये यासाठी मागणी करण्यात येत आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र. ना ठोक वर्धा.